नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा सिरियलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ ते नसला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, अधिपतीने चक्क आता भुवनेश्वरीसाठी म्हणजेच अक्षरासाठी भुवनेश्वरीचं वचन मोडलेलं आहे. तर नेमकं काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, अधिपतीने अक्षरासाठी खूप जबरदस्त सरप्राईज ठेवलेलं असतं, हे तुम्ही पाहिलेलंच असेल. परंतु मात्र अक्षराला तरी देखील अधिपतीचा खूप राग आलेला असतो. तिला वाटत असतं की हे सगळं अधिपती स्वतः येऊन मला जर बोलले असते तर किती बरं झालं असतं, कारण की मी त्यांना माफ देखील केलं असतं. पण त्यावेळेस मात्र किती काही जरी झालं तरी शिवानीने सगळं काही अधिपतींना सांगितलेलं असतं. तर त्यावेळेस मात्र शिवानी हे अधिपतींना अशी भन्नाट आयडिया देते, त्याच्यामुळे अधिपतींच्या डोक्यामध्ये देखील एक युक्ती सुचते. तर अधिपती देखील आता ती युक्ती फॉलो करून अक्षराला भेटण्यासाठी जाणार असतात. तर इकडे या भुवनेश्वरीने नवीन कट रचलेला असतो, कारण की इराच्या मदतीने आता त्या घरातून देखील अक्षराला घराच्या बाहेर काढायचा हा प्लॅनिंग मात्र ह्या भुवनेश्वरीने केलेला असतो. पण मात्र अक्षराचे आईबाबा मात्र इराचा एक देखील शब्द ऐकत नसतात, कारण की त्यांना माहीत असतं की ही इरा दोन बोली आहे. कारण की हिचं जर काय ऐकलं आणि आपण अक्षराला चुकीचं काय बोललो तर अक्षरा हे घर सोडून देखील निघून जाईल. तर तिकडे आता अधिपतींना ह्या गोष्टीचा पश्चाताप होत असतो की त्यांनी मास्तरीणबाईला घराच्या बाहेर काढलं. तर तिकडे आता अधिपती शिवानीच्या मदतीने मास्तरीणबाईची माफी मागत असतात. तर इकडे आता चारुहास सरांना मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण की त्यांना वाटत असतं की माझी सुनबाई ह्या घरामध्ये कधी येणार. कारण की ह्या भुवनेश्वरीने अक्षराला शाळेची मुख्याध्यापक देखील बनवलेलं असतं. त्याच्यामुळे चारुहास सरांना माहीत असतं की हा या भुवनेश्वरीचा एक नवीन डाव आहे. त्याच्यामुळे ती अक्षराला कधी देखील फसवू शकते. त्याच्यामुळे मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे चारुहास सर देखील आता भुवनेश्वरीची खेळी पाडण्यासाठी, तिला सगळं काही तिला गोरपडून ह्या घराच्या बाहेर काढण्यासाठी देखील प्रयत्न करायला चालू केलेले असतात. तर इकडे आता अक्षराला अधिपतीचा राग आलेला असतो, म्हणजेच अक्षरा खूप रुसलेली असते. तर अक्षराचं एका ठिकाणी बरोबर देखील असतं. पण त्यावेळेस मात्र आता शिवानी आणि अधिपती दोघेजण मिळून देखील आता भन्नाट प्लॅन बनवतात आणि अक्षराला भेटण्यासाठी जातात. पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की तुम्हाला तर तुमच्या आईसाहेबांनी सांगितलेलं आहे मला भेटायचं नाही, बोलायचं नाही, मग कसं बोलता. तर त्यावेळेस मात्र अधिपती आता मास्तरीणबाईला बायको म्हणून नाही तर आता एक त्यांच्या फ्रेंड म्हणून भेटणार आहे, कारण की दोघेजण देखील अगोदर मित्र असतात तसं भेटणार आहेत. पण त्यावेळेस मात्र आता अक्षरा अधिपतींना माफ करेल का नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इकडे या भुवनेश्वरीला कळतं की अधिपती आता मास्तरीणबाईची माफी मागून तिला पुन्हा घरामध्ये आणणार आहे. त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीचा चेहऱ्याचा रंग उडलेला असतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, अधिपतीने मास्तरीणबाईला घरामध्ये नेलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की मित्रांनो, ह्या मालिकेमध्ये खूप असे जबरदस्त आता इंटरेस्टिंग एपिसोड येणार आहे. तर मित्रांनो, शिवा आणि पारू ह्या मालिकेचे देखील एपिसोड तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. लवकरच ते देखील आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. सोबतचं सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.